अमरावती येथील वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी सूरज हजारे यांनी आपल्या चिमुरड्यांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। वलगाव आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी आणि गटप्रवर्तक यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सूरज हजारे यांनी केलाय। त्यांच्या मते या प्रक्रियेत पात्र उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलून अपात्र व्यक्तींना संधी देण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी आक्रमक मागणी हजारे यांनी लावून धरली आहे। विशेष म्हणजे कडक उन्हात हजारे हे आपल्या पत्नी आणि लहान मुलांसह जिल्हा परिषदेच्या दारावर न्यायासाठी बसले आहेत। आपल्या कुटुंबासह आणि लहान लेकरांना सोबत घेऊन आंदोलन करत असल्याने या उपोषणाकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे। प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने न्याय मिळेपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा निर्धार हजारे कुटुंबाने व्यक्त केलाय। नाव दीपाली सूरज हजारे, आम्ही वलगाव येथील रहिवासी असून आम्ही आशा स्वयंसेविका या पदाच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्या प्रकरणी CO मॅडम तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्या असता त्यांनी तिथे आम्हाला हेतुपरस्पर आमचे नावं असून सुद्धा आम्हाला तिथे आमचे नावं अंतिम यादीमध्ये न लावता त्यांनी नवीन भरती घेऊन पुन्हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जे सदस्य पाहिजे होते ते सदस्य त्यांनी घेऊन आमचे नावं हेतुपरस्पर कट करून केले आहेत। त्याच्यामुळे आम्ही इथे उपोषणाकरिता बसलो आहे। आम्हाला तो न्याय मिळवून द्यावे हीच आमची मागणी आहे। हेच मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। आम्हाला अधिकाऱ्यांकडून जे गैरवर्तन झाले आहे, वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे अधिकाऱ्यांनी मनमानी करून त्यांची पदे भरली आहेत ती आम्हाला पूर्णपणे मान्य नाही आहेत। तर त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवून पुन्हा भरती प्रक्रिया घ्यावी हेच आमचे म्हणणे आहे। त्यांचे छोटे छोटे लेकरं हे इथे घेऊन एवढ्या उन्हात एवढ्या याच्यात बसलो आहे। याच्यासाठी बसलो आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला योग्य तो न्याय आम्ही अधिकाऱ्यामार्फत आम्हाला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचे लहान लेकरं घेऊन बसलो आहे। माझं नाव प्रियंका सचिन खैरकर, मी वलगाव येथे रहिवासी आहे। आम्ही जी वलगावला जी आशा भरती झालेली आहे आशा सेविकेची, तिथे पूर्ण तिन्ही ज्या आता लिस्टमध्ये प्रमाणे ज्या तिन्ही लागलेल्या आहेत त्यात तिन्ही SC कास्ट लागलेल्या आहे। इथे पूर्णपणे कास्टला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मग आम्हाला तिथं आमच्या बाकीच्या इतर कास्टला जे आहे तर न्याय मिळावा यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। न्याय मिळण्यासाठी आम्हाला एवढं लेकरं घेऊन इथे बसावं लागत आहे, कारण की तिथं योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने तिथं ती भरती झालेली नाही आहे, म्हणून आम्हाला इथे बसावं लागत आहे एवढं लेकरं घेऊन। प्रतिनिधी जावेद शहा, NTV न्यूज मराठी, अमरावती।